सकाळी एक आपण बातमी लावली होती. पुसद शहरातील जे व्यंकटेश नगर आहे, नवजीवन कॉलेजच्या मागे चौफुलीवर एक गूढ रहस्य असलेली वस्तू, जे एक लाकडाची टोपली आणि त्यामध्ये काही साहित्य असे आढळून आले होते. आता हा नेमका काय प्रकार, याबद्दल आपल्यालाही काही माहिती नव्हती, परंतु याचबद्दल आपण माहिती घेऊन आलो आहे, तीही ठोस. आता नेमका हा कशाचा प्रकार आहे, श्रद्धा की अंधश्रद्धा, जे प्रश्न पुसदकरांमध्ये उद्भवलेले होते त्याचंच उत्तर हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आता जे दादा आहेत त्यांचं नाव जाणून घेऊ, नेमकं ही प्रक्रिया काय आहे, ही संपूर्ण जी माहिती आहे यांच्याच मार्फत जाणून घेऊ. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव कृष्णा वाकडे आहे. आपलं हे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे. या सेवा केंद्रामध्ये आपण 7 दिवस झाले सप्ताह चालू होता. स्वामी पुण्यतिथी सप्ताह होता. या सप्ताह कालावधीमध्ये वेगवेगळे याग घेतले जातात, वेगवेगळ्या सेवा उपासना केल्या जातात, गुरुचरित्र पारायण केलं जाते. वेगवेगळ्या दिवशी रोज नवीन नवीन याग घेतले जातात. पहिल्या दिवशी गणेश याग, त्यानंतर चंडी याग, गीताई याग, मनबोध याग, स्वामी याग, रुद्रयाग, मल्हार याग, अशा अनेक प्रकारच्या यागाच्या सेवा, याग म्हणजे यज्ञांच्या सेवा या ठिकाणी होत असतात. आणि त्या सर्व सेवा झाल्याच्या नंतर जो 7वा दिवस येतो तो सांगतेचा दिवस. त्या दिवशी आपण सकाळी सत्यदत्त पूजन, सत्यदत्त पूजनानंतर बलिपूर्णाहुतीचा एक विधी करत असतो. कारण की प्रत्येक विधी पूजनानंतर शास्त्र धर्मामध्ये असा प्रघात आहे की त्यामध्ये बली दिली जाते. पण आमच्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानं हे बली पशुची किंवा इतर गोष्टीची न देता त्यामध्ये एक विधी आहे धर्मामध्ये की आपण दही भात किंवा काळी उडीद याची सुद्धा बली देत असतो. तर ही क्षेत्रपाल बली, जे आपल्या विभागामध्ये जे काही आपले एरिया आहे त्यामध्ये जे चौक असते, शास्त्र सांगते की त्या ठिकाणी क्षेत्रपालाचं वास्तव्य असते. क्षेत्रपाल म्हणजे काय, तर त्या एरियाचे जे संरक्षण देवता. धर्म सांगते, धर्मशास्त्रामध्ये याचं पूर्ण विवरण आपल्याला वेदांमध्ये पाहायला मिळते. तर त्यानुसार त्यांना भक्षण देणं बली देणं म्हणजे काय, तर त्यांना आहार दिला जातो. आणि त्यांचा आहार झाल्याच्या नंतर मग या ठिकाणी सांगता करून त्या सप्ताह काळाची आपण महाप्रसाद नंतर आपण सर्वांना वाटप करत असतो. तर त्यासाठी आपण या ठिकाणी बलिपूर्णाहुतीचा विधी केला होता सकाळी. तर त्या विधीमध्ये आपण ती क्षेत्रपालासाठी त्या ठिकाणी ते साहित्य ठेवलं होतं, ते त्या ठिकाणी ठेवलं होतं. तर हा विधी आजच केला गेला किंवा 1-2 वर्षामध्ये उदयास आला असं नाही. तर आपला हा जो दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग आहे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, जवळजवळ भारतामध्येच नाही तर विदेशामध्ये, भारताच्या बाहेर 70 देशामध्ये या सेवा केंद्राचं काम चालते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ या श्री दिंडोरी प्रणीत सेवा केंद्राचे 1,500 सेवा केंद्र आहे आणि प्रत्येक सेवा केंद्रांमध्ये हा विधी केला जातो. आणि ही प्रथा जवळजवळ परमपूज्य गुरुमाऊली त्यांचे गुरु सद्गुरू मोरेदादा यांच्यापासून पडलेली, त्यांना जवळजवळ 100 वर्षापासूनची ही प्रथा आज आम्ही जोपासण्याचं काम करतो आहोत. आणि ही प्रथा प्रत्येक सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी केली जाते. दत्त जयंती, वर्षामध्येच या ठिकाणी 2 सप्ताह केले जातात, दत्त जयंती सप्ताह आणि स्वामी पुण्यतिथी सप्ताह. दत्त जयंती दत्त पौर्णिमेच्या वेळेला आणि स्वामी पुण्यतिथी चैत्र महिन्यामध्ये जो आता येतो सप्ताह, या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी हा विधी केला जात असतो. आणि प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येक तुमचं कार्य झाल्याच्या नंतर एक समर्पण, बली म्हणजे काय, समर्पण करणं, हे आपण केलं पाहिजे. तर त्या विधीनुसार आम्ही हे या ठिकाणी सेवा उपासना केल्या होत्या. म्हणजे आपण ज्याप्रमाणे सकाळी बघितलं होतं की नेमका हा प्रकार काय, त्याचं उत्तर म्हणजे ज्याप्रमाणे प्रश्नही उद्भवले होते, श्रद्धा की अंधश्रद्धा, आता त्याचं उत्तर जे दादा आहे त्यांच्या मार्फत आपल्याला मिळालेलं आहे. तो पूर्णतः हा श्रद्धेचा भाग असून जे क्षेत्रपाल आहे, जे रक्षक आहे, त्यांच्याकरिता आहार आहे, नैवेद्य आहे, त्याचाच एक प्रकार म्हणून त्या ठिकाणी हे जे प्रक्रिया आहे ती राबवल्या गेलेली होती. बरं, आता श्री स्वामी समर्थ यांचं जे कार्य आहे थोडक्यात त्याबद्दलही माहिती, आणि या ठिकाणी ते कशा प्रकारे चालते आणि इतर जे व्यक्ती आहे यामध्ये कशा प्रकारे सहभागी होऊ शकते, याबद्दल अगदी थोडक्यात माहिती द्या. महाराजांचं कार्य तसं पाहिलं तर खूप मोठं आहे. महाराजांचं प्राकटीकरणापासून ते अक्कलकोटापर्यंत येणं आणि हा दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग स्थापन होणं. आपण हा दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग जो पाहतो, या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाच्या अंतर्गत हे केंद्र चालवलं जाते. हा मार्ग दिंडोरी, नाशिक जिल्ह्यामध्ये जे दिंडोरी गाव आहे तिथून हा संचालित केला जातो. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशाने या सेवा मार्गामध्ये सर्व सेवा उपासना केल्या जातात. हा मार्ग सर्व सेवेकऱ्यांसाठी अध्यात्म तर आहेच,
पण समाजासाठी सुद्धा खूप काम करत असतो. आमचे परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की आपला हा सेवा मार्ग फक्त सेवेसाठी नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर समाजासाठी उपयोगी पडला पाहिजे. या सेवा मार्गाअंतर्गत 20% अध्यात्म, 80% समाजकार्य हे हिशोब लावलं जाते. याचा अर्थ काय, तर आपण या सेवा मार्गाअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात. अनेक कृषी मेळावे आज प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये नाशिक या ठिकाणी तंत्रज्ञांची टीम बाहेर देशातून बोलवून परमपूज्य गुरुमाऊली सर्वसामान्य जे कृषी शेतकरी असतात त्यांच्यासाठी कृषी मेळावा चालवतात. आताच येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये नाही, याच महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये 24-25 तारखेला आदरणीय नितीन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार वर्ग, येणारी पिढी सुसंस्कृत करणे यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे. शिक्षक मांदियाळी त्या ठिकाणी भरवली जाणार आहे. वधूवर परिचय मेळावे सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आणि या कार्याचं वैशिष्ट्य म्हणजे बेरोजगारांना सुद्धा रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध. मागच्याच वर्षी ज्या वेळेला परमपूज्य गुरुमाऊलींच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर या ठिकाणी भव्य मेळावा झाला होता, त्या मेळाव्यामध्ये 70 ते 80 कंपन्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि त्या 70 ते 80 कंपन्यांच्या अंतर्गत त्या ठिकाणी 150 ते 200 मुला मुलींना जे कोणी बेरोजगार असतील त्यांना रोजगार मिळवून दिला होता. त्यानंतर जे काही उपवरवधू असतात, ज्यांची परिस्थिती नसते, आत्महत्याग्रस्त पिढी शेतकरी असतात, त्यांच्या मुलींचे सुद्धा विवाह या मार्गातून मोफत लावून दिले जातात. त्यांच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा न करता, हुंडा सोनं नाणं न देता असं हे काम चालवलं जाते. या मार्गामध्ये दत्तधामांची सुद्धा निर्मिती करून घेतलेली आहे. गाणगापूर असो, पिठापूर असो, कुरवपूर असो, अनेक ठिकाणी दत्तधाम सुद्धा निर्माण केलेले आहे. त्या दत्तधामांमध्ये सुद्धा हे जसं काम दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून चालवलं तसंच त्या ठिकाणी चालवलं जाते समाजाचं. आणि त्याही पेक्षा वैशिष्ट्य म्हणजे सद्गुरू परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटल आपलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 21 एकरच्या जागेमध्ये, त्या हॉस्पिटलमध्ये नखशिखांत कोणत्याही व्याधी असो, आजार असो, त्या रुग्णाला त्या ठिकाणी मोफत आणि माफक दरामध्ये सुद्धा इलाज केला जातो. एवढं मोठं काम या कार्यातून चालत असते. या कार्यामधून लोकांना श्रद्धा शिकवली जाते. अंधश्रद्धा निर्मूलनाचं सुद्धा काम आम्ही केलेलं आहे. कारण की लोकांना या काही गोष्टी कळत नाही. शास्त्रामध्ये काय सांगितलेलं, धर्मामध्ये काय सांगितलेलं, यातून जो सामान्य व्यक्ती आहे तो खूप आजपर्यंत अलिप्त आहे. पण आज या मार्गातून कितीतरी लोकांना धर्म काय आहे, शास्त्र काय सांगते आणि त्याचं उचित अर्थ काय आहे हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. कितीतरी विद्यार्थी, कितीतरी आपल्या सेवा केंद्रामध्ये तरी खूप युवा पिढी कमी आहे, पण बाकीच्या सेवा केंद्रामध्ये यवतमाळ जिल्हा असो, पुणे, नाशिक या ठिकाणी असो, युवा पिढी या ठिकाणी खूप जोडली गेलेली आहे. कारण की युवकांसाठी सुद्धा या ठिकाणी योग्य मार्गदर्शन, कारण की बालसंस्कार आपण घेत असतो. बालसंस्काराचा अर्थ काय आहे, तर येणारच जे पिढी आहे त्यांना सुसंस्कृत घडवणे. त्यामुळं ह्या कार्याला एवढी मागणी आहे की सेवेकरी कमी पडत आहे, पण हा मार्ग लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. लोकांनाही सांगणं आहे की या मार्गाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला सकारात्मक असला पाहिजे. कारण की या मार्गातून तुम्ही ज्या काही सेवा करतात, कारण की पूर्ण पुसद भऱ्यामधून आज आपल्या सेवा केंद्रामध्ये 1,500 ते 2,000 लोकांची गर्दी होती आज स्वामी पुण्यतिथी सप्ताहानुसार. आणि त्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणून काय काम केलं जाते, काय कार्य चालवलं जाते. त्यामुळं आपला जो काही दृष्टिकोन आहे तो आपण सकारात्मक ठेवा. जर काही आपल्याला समस्या असतील तरी आपण सेवा केंद्रामध्ये येऊन जरी त्या विचारल्या तरी आपल्याला त्यावर योग्य मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी केलं जाते. नक्कीच, ज्याप्रमाणे आता सकाळी एक प्रश्न उद्भवला होता, नेमका हा प्रकार काय, त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. हा कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेचा भाग नसून पूर्णतः श्रद्धा याच्याशी जोडलेली आहे, असं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली आहे. अशाच प्रकारच्या जे विविध माहितीपर बातम्या घेऊन येत राहू. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.